प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी तुमच्या समोर सविनय सादर करतोय एक मराठी फरसा मराठी प्रहसन भाऊ चला ना लवकर. हो साहेब थांबा ना, कसली गडबड आहे? हो तुम्हाला काय दर्शन घ्यायचंय आणि जायचं. मला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत देवळाला. हो साहेब नुसतं प्रदक्षिणा घालून चालत नाही, इथं केस अर्पण करावे लागतात. केस, कारण का हीच इथली प्रथा आहे. काय ए मेल्या, उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नको. चल बाजूला हो, आम्हाला पण दर्शन घ्यायचं आहे. चल चल. ए कुठे झाला जेवायला येतोस? काय रे किती जमलं? मस्तरीला काय हो कसली निघला ए तुला काय करायचंय? तुमचा बिझनेस आहे. कसला बिझनेस केसांचा. हा केसांचा बिझनेस हे पुऱ्या मंदिरात. हो मग भक्तांनी आपण केलेले केस गोळा करायचे आणि ते नेऊन विकायचे. कसं? डायरेक्ट एक्सपो. अहो पण ही तर इतकी प्रथा आहे ना. मंदिर बनवूय की? होय होय, प्रथा आहे. प्रथा मोडली तर कोपेला. आणि या प्रत्येकून पैसा मिळवणे ही आमची प्रथा आहे. अरे लो बाई लोन ले लो आणि व्याजाला लोन ले लो. या लोन घ्या आमच्या बँकेकडून लोन घ्या. हा बोला, काय काम आहे? लोन होतं कोणतं लोन घेणार? गोल्ड लोन, होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, हे लोन, ते लोन, मॅरेज लोन? ब्रेक मार. हा बोला, कोणतं लोन घेणार? मॅरेज लोन. हा? आता ह्या वयात तुम्ही लग्न करताय? तुम्हाला काय लाज, लज्जा, शरम? हो मॅडम, लग्न आमचं नाही, आमच्या मुलीचं आहे. हर्षून पाहून पाय पसरावी माणसाने. आणि काय हो, तुम्हाला लग्नासाठी कशाला हवाय लोन? कारण लग्नात नवऱ्याला गाडी, सासूला फ्री, सासऱ्याला रोलेक्सचं घड्याळ. मुलीला साडीवर साडी, नऊवारी साडी वा वा, जरीची साडी वा वा, रेशमची साडी वा वा, वा 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 रे रे. ओ, म्हणजे तुम्ही हुंडा देणार? हो अहो, पण हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे. गुन्हाय गुन्हाय गुन्हाय. पण हुंडा देणं ही तुमची वर्षानुवर्षाची प्रथा आहे. अरे प्रतापराव आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. अरे प्रतापराव आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. अरे थांबा थांबा थांबा. तमाम येथे जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, जसे गेले अनेक वर्ष तुम्ही मला निवडून दिला, तसं या वर्षीही मला निवडून द्या. तुमच्या गावचा विकास नक्की. अरे माणिकराव आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे माणिकराव आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. थांबा थांबा. शाळेत मुलांना वाटतात चक्की, शाळेत मुलांना वाटतात चक्की. तुम्ही जर मला निवडून दिला तर तुमच्या घरात पाणी नक्की. अरे छगनराव आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. छगनराव आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. थांबा थांबा थांबा. जशी गेली अनेक वर्ष, जशी गेली अनेक वर्ष तुम्ही मला निवडून दिलं, तसं यावर्षीही निवडून द्या. प्रत्येक तरुणाला नोकरी नक्की. तुम्ही याचं काय बी ऐकू नका. ही अशीच दरवर्षी येतात, आश्वासनं देतात आणि पुढील 5 वर्ष आपला फोगाडी दाखवित नाही. बरोबर आहे हो. काय खोटी आश्वासनं देऊन झेंड्याला बसवलं ही आमची प्रथा आहे. झेंड्याला येतं लग्नाला, बांधवारी नटली, नवरी नटली, काय बाई सुपारी फुटली, नवरी
माझं माझ्या पिल्लूवर जाम प्रेम आहे. पिल्लू कशाचं मांजराचं की कुत्र्याचं? ओ नाही हो बाप्पा, हे मांजराचं वगैरे नाही हो. माझं माझ्या मंजुळावर प्रेम आहे आणि लाडानं तिला आपण पिल्लू म्हणतो. बर बाबा बर ठीक आहे, लावून घेऊ तुझं मंजुळासोबत तुझं लग्न. लग्न छे, मग काय करणार आहेस? अरे लग्न, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज ही सगळी ओल्ड फॅशन झाली आहे. काय लग्न आणि ओल्ड फॅशन? हो मग काय करणार? आता आता लिव्ह इन रिलेशनशिप. काय? हो, दोघांनी एकत्र राहायचं, एकमेकांना समजून घ्यायचं, जमलं तर लग्न, नाहीतर नाहीतर काय? दुसरीला बघायचं. गोड गोड बोलून नाती जोडणं ही आमची प्रथा आहे. समजा गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई. कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता गीत झालो या, मग कधी झालो या, आणि तुझ्यासाठी करून बसू मागं आलो या. आज समजा परत मिळाले तो रात्र आलो या. झाले झिंग 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 झिंग. हाय, हाय. उद्या माझ्याशी फिरायला येशील? हो चालेल. यस. हाय, हाय. उद्या माझ्यासोबत क्लबला येशील? हो चालेल. हे एकदम तू दोघांना पण वाईट बोललीस का? दोघांसोबत लग्न करणार आहेस? छे ग, पिढी आहेस का? जो दिसायला स्मार्ट असेल आणि मला अफोर्ड करेल त्याला हाय, दुसऱ्याला बाय. पण असं का? कारण प्रेमाच्या नावाखाली एकाला हाय तर दुसऱ्याला बाय बोलणे हीच आमची प्रथा आहे. प्रथेच्या नावाखाली बिझनेस करणं हीच आमची प्रथा आहे. घरात कुठली तेवढी नसतानाही मुलीच्या साठी हुंडा देणं हीच आमची प्रथा आहे. खोट्या आश्वासनांच्या खैराती वाटणं हीच आमची प्रथा आहे. भारतीय संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करणे हीच आमची प्रथा आहे. एकाला हाय आणि दुसऱ्याला बाय करणं हीच आमची प्रथा आहे. आपल्या मुलीची इज्जत चव्हाट्यावर आणणं हीच आमची प्रथा आहे. जातीयवाद, हुंडाबळी, सती, देवदासी, भाषा संस्कृती, शेतकरी आत्महत्या, जातीयवाद, 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 जातीयवाद. अरे बस, किती दिवस या प्रथेमध्ये स्वतःला अडकून घेणार आहात? साला आमच्या विज्ञानाने एक कितीही प्रगती करू देत, पण आमचा अवकाश टिळा लावल्याशिवाय उडतच नाही. कधीतरी या प्रथेतून बाहेर या, नाहीतर याच प्रथा तुमच्या आणि आमच्या माणुसकीचा जीव घेत जातील. आणि हो, नीट विचार करा, कारण हे स्किट बघून तिथं शांत बसणं हीच तुमची प्रथा